अंबरनाथ पश्चिम येथील लादीनाका परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने शारीरिक संबंधादरम्यान 7 वर्षीय मुलगा अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून त्याची अमानुष हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी मुख्य आरोपी विकास सिंह याला अवघ्या 4 तासात अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सुमारे वर्षभरापूर्वी विकास सिंह आणि सकीना कुरेशी यांची ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. सकीना ही पतीपासून विभक्त राहत असून तिला एक मुलगा आणि 2 मुली आहेत. ती खाजगी ठिकाणी काम करत होती, तर विकास सिंह हा मोलमजुरीचे काम करत होता. सुमारे 15 दिवसापूर्वी हे दोघे अंबरनाथमधील बुवापाडा परिसरात भाड्याने राहण्यासाठी आले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार विकास सिंह आणि सकीना यांच्यातील संबंधादरम्यान 7 वर्षीय हुसनैन कुरेशी हा वारंवार अडथळा ठरत होता. याच कारणामुळे आरोपीच्या मनात मुलांविषयी संताप निर्माण झाला आणि त्यातून त्याने हुसनैनवर क्रूरपणे हल्ला केल्याचे समोर आले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीने मुलाच्या डोक्यावर वरवंट्याने प्रहार केला, तसेच त्याच्या गुप्तांगावरही गंभीर स्वरूपाची मारहाण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या अमानुष मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या हुसनैनला प्रथम अंबरनाथमधील छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात, नंतर तेथून कळवा येथील शिवाजी रुग्णालयात आणि अखेरीस मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं. मृत्यूशी 2 दिवस झुंज दिल्यानंतर हुसनैनचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. एका निष्पाप बालकाचा केवळ शारीरिक संबंधामध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून झालेला हा मृत्यू समाजातील विकृत मानसिकतेचे भयावह चित्र अधोरेखित करणारा ठरलाय. दरम्यान या प्रकरणात बालकाची आई सकीना कुरेशी हिच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली होती का? तसेच आरोपीला मदत करण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न झाला होता का, याची पडताळणी अंबरनाथ पोलीस करत आहे. या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता जाधव, पोलीस हवालदार संजय चव्हाण, पोलीस शिपाई मंगेश सूर्यवंशी, पोलीस शिपाई मुरलीधर गवळी आणि नागेश परदेशी यांच्या पथकाने तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. अवघ्या 4 तासात आरोपी विकास सिंह याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अंबरनाथसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका 7 वर्षीय निष्पाप बालकाचा जीव विकृत मानसिकतेमुळे गेल्याने हळहळ व्यक्त केली जाते. त्याचवेळी अंबरनाथ पोलिसांनी अवघ्या 4 तासात आरोपीला अटक करून दाखवलेली तत्परता विशेष उल्लेखनीय ठरत आहे. अंबरनाथ पुलिस स्टेशन के अंदर दिनांक 17 जुलाई को एक छोटे बच्चे को मारहाण की घटना हमें रजिस्टर हो गई थी। उसके बारे में अंबरनाथ पुलिस स्टेशन में गुना दाखिल कर दिया था। उसमें उसके जो सावत्र पिताजी है उसको अरेस्ट कर दिया है। उसको माननीय न्यायालय में हाजिर करने के बाद दिनांक 24 तारीख तक उनको पुलिस कस्टडी में दिया है।